स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई पाहणार आहोत। कळसुबाई हे शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असून या शिखराला महाराष्ट्राचे माउंट एव्हरेस्ट असेही म्हटले जाते। समुद्र सपाटीपासून या शिखराची उंची 1646 मीटर इतकी आहे। इथे कसे येऊ शकतात तर नाशिक ते इगतपुरी महामार्गावरून तुम्ही गोटी या गावात आलात की तिथून गोटी भंडारदरा रस्त्यापुढे गेल्यावर बारी हे गाव लागते। तेथूनच कळसुबाई या शिखरावर जाण्याचा मार्ग आहे। बारी या गावातून वाट काढत आपण कळसुबाईच्या पायथा मंदिरापर्यंत पोहोचतो। ज्यांना शिखरावरील मंदिरात जाणे शक्य होत नाही ते येथे दर्शन करतात। समोरच माता कळसुबाई निवासरी देवस्थान या कमानीपासून कळसुबाई शिखरावर चढण्यासाठी आपली ट्रेकिंग चालू होते। आम्ही संध्याकाळी 6 वाजता शिखरावर चढण्यासाठी सुरुवात केली होती। कसं तरी जंगल सफारी करत आम्ही जात होतो। पुढे आम्हाला येथील स्थानिक दुकानदार भेटले। ते काही वस्तू पाणी बॉटल वर नेत होते। मग त्यांच्याच जोडीला आम्ही वर चढू लागलो। जसे जसे वर चढत अंधार होत आला, दगडी पायऱ्या चढत वर जात पुढे लोखंडी जिने कातलात कोरलेल्या पायऱ्या आम्हाला वाटेत लागल्या। बाजूला लोखंडी रेलिंग होती तेव्हा अपघाताची शक्यता कमी होती। रस्त्याला लाईटची सुविधा केलेली होती। हा दुसरा दिवस आहे। पहिल्या दिवशी ट्रेकिंग रात्री शिखरावर थांबून सनराईज पाहण्याची इच्छा होती, पण पहाटे पडला पाऊस वर खूप धुकं झालं होतं। जेथे टेंट लावला होता तिथून 5 मिनिट अंतरावर येथे होते कळसुबाई शिखराचा वरचा भाग। होईल तेवढ्या वेळ थांबून धुका जाईपर्यंत पाऊस कमी होण्याची वाट आम्ही पाहत होतो। अजून बरीच ट्रेकर मंडळी आमच्यासोबत होती। थोडा वेळ थांबून कळसुबाईचे आम्ही दर्शन केले। कळसुबाई म्हणजे आदिमाया आदिशक्तीचे रूप। कळसुबाई महादेव कोळी समाजाची कुलदेवता आहे। नवरात्रीला येथे शिखरावर खूपच गर्दी असते। कळसुबाईचा इतिहास एक दंतकथा आहे। प्राचीन काली एक माणूस या डोंगरावर गायी चारण्यासाठी येत असे तेव्हा एक लहान मुलगी 8-9 वर्षाची दिसली। तेव्हा माणसाने विचारले, मी तुझा सांभाळ करेन, तू माझ्या जोडीला माझ्या घरी येशील का? कळसूने त्या माणसाला 2 अटी दिल्या। माझे लग्न करायचे नाही, मला उष्टी भांडी उचलायला धुवायला खरकटे काढायला सांगायचे नाही। त्या माणसाने त्या अटी मान्य केल्या। त्यानंतर काही वर्ष झाली। त्यांच्या घरी एके दिवशी पाहुणे आले तेव्हा कळसूला त्यांनी जेवलेली ताटे उचलायला सांगितले। कळसू तशीच रागात शिखरावर येऊन बसली। तीच ही शिलारूपी कळसुबाई आहे। अशी कथा थोडक्यात मी तुम्हाला सांगितली आहे। पाऊस थांबल्यानंतर दुःखही कमी झालं। मग शिखरावरून चारी बाजूचे दृश्य डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न आम्ही केला। पांढरे शुभ्र ढग चारी बाजूने वाऱ्याबरोबर वाहताना आम्हाला दिसले।
आता शिखरावरून खाली उतरण्याची वेळ झाली. आम्ही खाली उतरत होतो तर खालून शिखरावर चढणारी मंडळींची संख्या वाढतच होती.
हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढील व्हिडिओमध्ये.